नमस्कार मित्रांनो, वेलकम टू फॉरेक्स बडीज. फॉरेक्स बडीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेटर जे बनवलेला आहे तो आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे, तुम्हाला या इंडिकेटरचा फ्री ऍक्सेस कशा पद्धतीने भेटू शकतो, आणखीन बरंचसं नॉलेज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये लागून राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक पण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यातले अपडेट्स वेळोवेळी भेटत राहतील. तर आता मित्रांनो, आपण जे इंडिकेटर बनवलेलं आहे ते प्युअरली इंट्राडेच्या बेसिसवरती बनवलंय. म्हणजेच तुम्हाला 5 मिनिटं आणि 15 मिनिट टाइम फ्रेम्सच्या बेसिसवरती इथं ट्रेड प्लेस करावे लागतील. आता असं आहे का की डिरेक्टली ऑटोमॅटिक ट्रेड्स बसतील? नाही. हा जो इंडिकेटर आहे तो तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला अटॅच होणार आहे, ज्याच्या मार्फत तुम्हाला प्रॉपर एंट्री पॉईंट, स्टॉप लॉस, फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट अशा पद्धतीचे टार्गेट्स आपल्याला बघायला भेटणार आहेत. आता हा जो इंडिकेटर आहे हा कशाच्या बेसिसवरती तयार केलेला आहे? तर मित्रांनो, हा जो इंडिकेटर आहे हा आपण आपल्या प्राइस ऍक्शन, एसएमसी आणि पिवट पॉइंट स्टँडर्ड म्हणजेच सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसिसवरती हा इंडिकेटर तयार केलेला आहे. आता सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा, प्राइस ऍक्शन म्हणा आणि एसएमसी म्हणा, या सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण एकत्र जेव्हा अप्लाय करायला जातो मार्केटमध्ये, तर तेव्हा आपल्याला लागतो म्हणजे आपला एक्सपिरियन्स. तर आमचा जो गेल्या 5 ते 7 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, जसं आपण शिकायला चालू केलं आणि तिथनं पुढे आम्ही ट्रेडिंग चालू केलं, जो काय आमचा XYZ एक्सपिरियन्स आहे हा पूर्ण एक्सपिरियन्स आम्ही याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला रोजच्या रोज ट्रेड्स भेटायला चालू होणार आहेत. तर आता हे फ्री ऑफ कॉस्ट कुणाकुणासाठी आहे? ज्या लोकांनी आमच्याकडे ऑलरेडी क्लासेस केलेले आहेत किंवा ज्या लोकांनी आमच्याकडे ऑलरेडी अप्लाय केलेला आहे, या लोकांसाठी आम्ही हा जो इंडिकेटर आहे तो फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेला आहे. पहिल्या 100 सीटसाठी आम्ही 100% हा जो इंडिकेटर आहे तो फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेला आहे आणि हा जो इंडिकेटर आहे तो प्युअरली परत एकदा सांगतो इंट्राडे साठी आहे. तर 99% सगळे लोक इंट्राडेच करतात. प्लस हा इंडिकेटर तुम्ही गोल्ड मध्ये किंवा सिल्वर मध्ये अगदी छान पद्धतीने वापरू शकता. आता हा इंडिकेटर वापरताना आपण दुसरं काहीच करायचं नाही का रे, किंवा आपण इतर नॉलेज घ्यायचं नाही का? नाही, असं अजिबात नाहीये. आपण जेव्हा हा इंडिकेटर वापरतोय तर एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं प्राइस ऍक्शन किंवा तुमचा थोडाफार मार्केट मधला ओव्हरव्ह्यू, प्लस तुम्ही जेव्हा आपलं लाईव्ह ट्रेडिंग अटेंड करताय, युट्यूबला सकाळचं आपलं एक लाईव्ह ट्रेडिंग आहे, संध्याकाळचं एक लाईव्ह ट्रेडिंग आहे, तर जेव्हा तुम्ही आमचं लाईव्ह ट्रेडिंग अटेंड करताय तेव्हा तुम्हाला जे काही नॉलेज भेटतंय ते पण तुम्ही मार्केटमध्ये युटिलायझेशन करू शकता. आता हा इंडिकेटर कोणासाठी आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जॉब करताय, तुम्ही बिझनेस करू शकता किंवा लेट से तुम्ही फार्मिंग करू शकता. हे सगळ्या गोष्टी करताना आपल्याला काय होतं की आपण ट्रेडिंगकडे दुर्लक्ष होतं. मग आपल्या ट्रेडिंगकडे जेव्हा दुर्लक्ष होतं मित्रांनो, तेव्हा आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की बाबा इथं मी एंट्री टाकू शकतो, तो इथं मला प्रॉफिट झाला असता, तिथं मला प्रॉफिट झाला असता, किंवा मला इथे एक परफेक्ट सेटअप भेटत होतं, पण मी नेमकं कामात असल्यामुळे मला तिथे ट्रेड करता आला नाहीये. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे इंडिकेटर तुम्हाला देऊ शकतं. तुम्हाला जे दिलं जाणारे इंडिकेटर आहे ते तुमच्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये इंटिग्रेट होऊन जाईल इमिडिएटली आणि तुम्ही त्याच्या मार्फत पण ट्रेड प्लेस करू शकता. रेग्युलर मार्केट्सला काय अपडेट चालू आहेत, नेमकं मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, ह्याचा थोडाफार का असं नका अंदाज तुम्हाला नक्कीच घ्यावा लागणार आहे. तर यामध्ये आता नेमकं इंडिकेटर कसं आहे, ते अप्लाय कसं करायचंय, त्याचे रूल्स काय आहेत, ते वापरायचंय कसं, ह्या बाबतीत सगळे डिटेल्स आपण आता जाणून घेणार आहोत. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा. लगेचच आपण आपल्या स्क्रीनवरती जाऊयात आणि इंडिकेटर ताबडतोब बघून घेऊयात. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण आपलं ट्रेडिंग व्ह्यू ओपन करून घेऊयात आणि या ठिकाणी आपण गोल्डच्या चार्टवरती आता जाणार आहोत. करंट पोझिशनला आपण 5 मिनिटं टाइम फ्रेम वरती आहोत आणि हे जे लेफ्ट साइडला तुम्हाला दिसतंय तर बडीज FX अल्गो हे आपलं एक इंडिकेटर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली बाय लेवल आणि सेल लेवल पण बघायला भेटतं. तर सांगितल्याप्रमाणे 5 मिनिटं आणि 15 मिनिटं टाइम फ्रेमला आपल्याला बेस्ट ॲक्युरेसी बघायला भेटते. करंट पोझिशनला आज तारीख बघा, खाली मी तुम्हाला दाखवतो, तर 20 ऑगस्ट सकाळी आपल्याला इथे 6:40 आसपास एक ट्रेड बघायला भेटलेला आणि त्याची आपण री एंट्री घेतलेली साधारणतः इथे 10 वाजता. ठीक आहे. सो 10 वाजता एंट्री घेतल्यानंतर आपल्याला प्रॉपरली एंट्री पॉईंट भेटलेला, स्टॉप लॉस पॉईंट होता, प्लस आपल्याला 3 वेगवेगळे टार्गेट्स बघायला भेटत होते. तर आपण इथे काय केलं, एक आपण शॉर्ट पोझिशन तयार केली, आपण इथे प्रॉपरली स्टॉप लॉस लावला, साधारणतः $18 स्टॉप लॉस लागलेला, म्हणजे 180 पिपचा स्टॉप लॉस होता. खूप मोठा स्टॉप लॉस होता असं बऱ्याच जणांना वाटणार आहे, पण मित्रांनो जे टार्गेट्स आहेत ते पण 3 वेगवेगळे टार्गेट्स आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटले. या इंडिकेटरने आपला जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त दिवस घेतला, पण मित्रांनो आपल्याला 450 पिप्स आपल्याला या इंडिकेटरने कॅप्चर करून दिले आणि प्रॉपर पद्धतीनं इथे आपल्याला ट्रेड बघायला भेटतोय. तर आता हा जेव्हा आपण ट्रेड प्लेस करतो
तेव्हा काय रूल्स फॉलो केले पाहिजेत? तर सगळ्यात प्रथम जेव्हा आपल्याला अशा काही प्रकारचं इंडिकेटर बघायला भेटतं, तर त्याच्यामध्ये जे काही ट्रेड्स आहेत ते इंडिकेटरच्या रूल्सनुसार आपल्याला प्लेस करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, इथं आपल्याला प्रॉपरली एंट्री पॉईंट दिलाय. ठीक आहे, इथं आपल्याला काय दिलाय? एंट्री पॉईंट दिलाय. एंट्री घेतानाच आपण SL लावायचा असतो. 100% तुमचा SL लावलेलाच पाहिजे जेव्हा तुम्ही एंट्री घेताय. ठीक आहे, आता रूल्स व्यवस्थित ऐका, कारण की हे जर रूल्स तुम्ही ऐकले नाहीत व्यवस्थित किंवा हे जर रूल्स तुम्ही फॉलो केले नाहीत तर तुम्हाला प्रॉफिट होणं अशक्य आहे. तर आता लक्षात घ्या, जेव्हा केव्हा मार्केट एंट्री पॉईंट पासून फर्स्ट टार्गेट कंप्लीट करा, जेव्हा जेव्हा फर्स्ट टार्गेट कंप्लीट होईल तेव्हा आपला जो स्टॉप लॉस आहे मित्रांनो, तो आपण एंट्री प्राइसला लावून घ्यायचा आहे. काय केलं आपण? एंट्री प्राइसला आपला स्टॉप लॉस लावून घेतला आणि त्याच्यानंतर थोडीशी क्वांटिटी आपण एक्झिट करायला, लेट से 30 किंवा 50% क्वांटिटी आपण एक्झिट करायची आणि जो स्टॉप लॉस आहे तो एंट्री लेवलला लावून घ्यायचा. ठीक आहे, नेक्स्ट जेव्हा आपलं सेकंड टार्गेट डन होतंय तेव्हा राहिलेल्यापैकी 50% क्वांटिटी बुक करायची आणि त्याच्यानंतर जो आपला स्टॉप लॉस आहे मित्रांनो, तो आपण फर्स्ट टार्गेटला लावून घेणार. कुठं लावणार? फर्स्ट टार्गेटला आपण आपला स्टॉप लॉस लावून ठेवणार. आता आजच्या ट्रेडमध्ये काय झालं? इथलं सेकंड टार्गेट डन झालं. सेकंड टार्गेट काय झालं तुमचं? डन झालं. सेकंड टार्गेट डन झाल्यानंतर आपला जो ट्रेल झालेला एसएल होता, हा काय होता तुमचा? ट्रेल झालेला एसएल. तर हा जो एसएल आहे तो इथं ट्रिगर होताना आपल्याला बघायला भेटतोय. ठीक आहे, सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपल्याला प्रॉफिटच आहे. आपण सेकंड टार्गेट अचीव केलं, आपण पार्शियल एक्झिट्स करत खाली खाली गेलो, तसं तसं आपला स्टॉप लॉस आपण ट्रेल करत गेलो आणि त्या हिशोबाने ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला पूर्णपणे प्रॉफिट इथं बघायला भेटतोय. जर टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी, टोटल आपण एंट्री पॉईंट पासून, ठीक आहे, मॅक्सिमम जिथपर्यंत मार्केट गेलं तिथपर्यंत जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 420 पिप्सची मुवमेंट आपल्या डोळ्याला आपल्याला इथं बघायला भेटते, आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटते. तर एकदम सिंपल मेथड आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल की आधी कधी बाय एंट्री दिलती का बाबा? तर हे बघा, इथं आपल्याला वरती सेल लेवल दिसते. आता हिस्ट्री कशी चेक करायची? तर आता लेटेस्ट ट्रेडला आपल्याला टार्गेट्स आणि एसएल दिसतात, पण जुने जे आपले ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली असे बाय सिग्नल्स बघायला भेटतील. आता हे बघा, इथं आपल्याला एक बाय लेवल भेटली. ठीक आहे, जसं आपल्याला बाय लेवल भेटले तिथून मार्केट कंटिन्युअसली वरच्या बाजूला एकदम अप ट्रेंड पकडून मार्केट वर गेलेलं. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी सेल लेवल भेटलेली, पण त्याचा इथं एसएल ट्रिगर झाला. ठीक आहे, या सेक्शन मध्ये एसएल आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण बाय लेवल भेटलेली, तिथला पण एसएल आहे. पण ह्याचं जर थोडीशी अजून मागं आपण प्रिव्हियस हिस्ट्री बघितली तर मित्रांनो, आपल्याला इथं विचार करा, इथं जी सेल लेवल बघायला मार्केटमध्ये भेटलेली, हे बघा, या ठिकाणी जी सेल लेवल आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटली, हिथून ही पूर्ण मोमेंट आपल्याला कॅप्चर करून देते. ठीक आहे, सो इंडिकेटर आहे. काही ट्रेड्स एसएल ट्रिगर होतील, काही ट्रेड्स तुम्हाला असे 200 300 400 प्रॉफिट्स चे पिप्स आपल्याला बघायला भेटतील आणि हे अप्स अँड डाऊन्स मार्केटमध्ये कंटिन्युअसली राहणार आहेत. ठीक आहे, बट स्टील ॲज अ मेंटर किंवा ॲज अ गायडर मी तुम्हाला गाईड करत असताना मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलं पाहिजे की स्टॉप लॉस कधी कधी जातोय, कधी कधी टार्गेट जाते, पण कशा पद्धतीनं इथे आपल्याला ॲक्युरेसी बघायला भेटते. तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या सेक्शन्समध्ये किंवा सिल्वरला जरी आपण बघितलं तरी आपल्याला चांगली ॲक्युरेसी बघायला भेटते. आता सेम पद्धत आपण 15 मिनिट टाइम फ्रेमला बघूयात. हे बघा मित्रांनो, इथं अलीकडे आपल्याला बाय लेवल बघायला भेटते सिल्वरला, ह्या सेक्शनला बाय लेवल बघायला भेटते, तिथून मार्केटने अप ट्रेंड पकडलाय. त्याच्यानंतर हिथं आपल्याला सेल लेवल बघायला भेटते, तिथून डाऊन ट्रेंड पकडलेला बघायला भेटतोय. सो एकदम छान असं याचं वर्किंग आहे आणि प्रॉपर वे मध्ये आपल्याला हे सांगतं की कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट घ्यायची. करंट पोझिशनला आपण गोल्डमध्ये जरी एखादा 15 मिनिट टाइम फ्रेमच्या बेसिसवरती जरी पकडलं तरी तोच ट्रेड आपल्याला इथं साधारणतः 11:30 वाजता बघायला भेटतोय. सेल साईडचा ट्रेड, मार्केट लॉस साईडला गेलतं पण एसएल ट्रिगर झालेला नाहीये. तुम्हाला झूम करून दाखवतो, मार्केटचा एसएल ट्रिगर झालेला नाहीये आणि त्याच्यानंतर मार्केटने फर्स्ट टार्गेट दिलेलं आहे. अजून पण मार्केटमध्ये ऑन गोईंग ट्रेंड चालू आहे. तर अशा पद्धतीचा हा इंडिकेटर आहे. हे जे रूल्स थोडेसे फक्त तुम्हाला फॉलो करावे लागतील की तुम्हाला पार्शियल एक्झिट्स करावे लागणार आहेत आणि कंटिन्युअसली तुमचा स्टॉप लॉस जो टार्गेट टू टार्गेट आहे तो तुम्हाला ट्रेल करावा लागणार आहे. आता आपण येऊयात काही महत्त्वाच्या टॉपिक्सवरती, जसं की इंडिकेटर कशा पद्धतीने भेटू शकतं, अकाउंट कुठे ओपन करायचं आहे, डिपॉझिट किती असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बाईट एफएक्स या ब्रोकर सोबत तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागणार आहे.
ह्याची जी अकाउंट ओपनिंग लिंक आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला त्या लिंक वरूनच अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. तुम्हाला विड्रॉल किंवा डिपॉझिट बाबतीत कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज असतील किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सपोर्ट लागला तर तुम्ही आमच्या टीम सोबत कोऑर्डिनेट करू शकता आणि तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. तर आता विड्रॉल डिपॉझिट बाबतीत कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन मनात आणू नका. कुठल्याही प्रकारचं घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही एकदम सीमलेस पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं डिपॉझिट विड्रॉल यूपीआय थ्रू पण करू शकता बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आता बाईट एफएक्स मध्ये अकाउंट ओपन करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मिनिमम $200 डिपॉझिट करा. आता $200 का? किंवा हे $200 लॉक होणार आहेत का? तर नाही मित्रांनो. हे $200 तुमची मुद्दल असणार आहे त्या इंडिकेटर वरती ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे. सो आता जेव्हा तुम्ही बाईट एफएक्स मध्ये अकाउंट ओपन करताय किंवा $200 डिपॉझिट करताय त्याच्या पुढे तुम्हाला 1 मिनिटात तुम्हाला इंडिकेटर आम्ही देऊ शकतो. तर इंडिकेटर दिल्यानंतर तुम्हाला त्या बाईट एफएक्स मध्ये ट्रेड प्लेस करायचे $200 कॅपिटल वरती. भविष्यात जसा जसा तुम्हाला प्रॉफिट जनरेट होईल किंवा काही असू देत, तुम्हाला भविष्यात जेव्हा तो फंड विड्रॉल करायचा आहे तर अक्षरशः त्या तुमच्या बाईट एफएक्सच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये फंड झिरो होईस्तोपर्यंत तुम्ही फंड विड्रॉल करू शकता. कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये लूप होल नाहीये किंवा तुमचे $200 स्टक राहतील असं अजिबात नाहीये. जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तेव्हा तुम्हाला इंडिकेटरची गरज पडते. तो आम्ही ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देतोय. जेव्हा तुम्हाला ट्रेडिंग करायची तेव्हा तुम्ही फंड ऍड करता. माझं फक्त म्हणणं आहे तुम्ही बाईट एफएक्स मध्ये तुम्ही डिपॉझिट करा जेणेकरून आम्हाला तुम्हाला प्रॉपरली सर्व्हिस देता येतील किंवा डिपॉझिट विड्रॉल बाबतीत कुठल्याही प्रकारचा तुम्हाला थर्ड पार्टी इश्यूज येणार नाहीत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी अकाउंट ओपनिंग लिंक देतोय प्लस माझ्या टीमचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स देतोय किंवा एक फॉर्म देईल तुम्हाला. तो फॉर्म भरून जरी तुम्ही ठेवला तरी देखील काय प्रॉब्लेम नाही. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला ऑनबोर्डिंग करून घेईल. प्रॉपरली तुमच्या हातामध्ये इंडिकेटर आणून देईल. तसेच बाईट एफएक्स मध्ये अकाउंट ओपन कसं करायचं, डिपॉझिट कसं करायचं, विड्रॉल कसं करायचं या बाबतीत पण डिटेल व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला पोस्ट केलेत. तुम्ही लगेचच आमच्या चॅनलला जाऊन तेही व्हिडिओ बघू शकता. तर आता लगेचच आमच्या टीमला संपर्क करा. आमच्या टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये या. खाली दिलेल्या लिंक वरनं बाईट एफएक्सचं अकाउंट ओपन करा आणि तुमचं इंडिकेटरची जर्नी इमिडिएटली चालू करा. भेटूयात आपण अशाच कोणत्या तरी नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. थँक्यू.